आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत सतीश चाफेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. एखाद्या व्यक्तीला मोठी संधी मिळाली की भाग्यवान आहे असं म्हटलं जातं. यशस्वी होण्यासाठी तुमची मेहनत ही 100% हवी, तरीही भाग्याची साथ थोडीशी तरी हवीच. लक फॅक्टर असावाच लागतो असं म्हटलं जातं. आपल्या आयुष्यामध्ये थोरामोठ्यांच्या भेटी झाल्या, त्यांचा सहवास लाभला की ती व्यक्ती भाग्यवान आहे असं म्हणतो. हे भाग्य ज्यांना लाभलं त्याचा आनंद तर आहेच, पण त्याही बरोबरीने ते स्वतःला सौभाग्यपती असं म्हणतात. आपल्या भेटीला आले आहेत सतीश चाफेकर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही स्वतःला सौभाग्यपती असं म्हणता, हो. तर त्याचा उलगडा आजच्या आपल्या गप्पांमधून आपण करणार आहोत. होय. तत्पूर्वी मी सतीश चाफेकर यांची ओळख करून देते. क्रिकेट या खेळाची त्यांना आवड आहे आणि क्रिकेट सामने ज्या वेळेला सुरू असतात त्यावेळेला मराठीतून तासागणिक त्याचा आढावा घेण्यासाठी ते अनेकदा आकाशवाणीमध्ये आलेले आहेत. त्यांच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं घर हे स्वाक्षरी घर म्हणून त्याची नोंद झालेली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावे एकूण 6 विक्रम आहेत. स्वतःला ते सयाजीराव असंही म्हणतात. तर त्यांचे हे 6 वेगवेगळे विक्रम आणि स्वतःला सौभाग्यपती म्हणवण्याचं कारण, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सौभाग्यपती या संकल्पनेची उकल करण्यापूर्वी मला असं सांगा की तुमचे वेगवेगळे विक्रम जे आहेत होय. ते सगळे क्रिकेटशी जोडलेले होय, आहेत, होय. ते कोणते त्याबद्दल सांगा. एक डोंबिवली ब्लॉक आहे माझा, तिथे स्वाक्षरी करण्यासाठी अनेक लोक येतात. बरं. डॉक्टर माशेलकर, डॉक्टर विजय भटकर, ग्रेस, बाबासाहेब पुरंदरे, सचिन तेंडुलकरची आई, विठ्ठल कामत, रत्नाकर मतकरी, महेश काळे सगळे येऊन गेले तिथे. बरं. आणि ते घर भरलं आहे. मला वाटतं देशामध्ये असं एकमेव वेगवेगळं घर आहे की तिथे असे लोक पायधूळ त्यांची लागली. हा माझा पहिला नेमका रेकॉर्ड. बरं. तुमच्या घराच्या 3 भिंतींवरती फक्त सह्या आहेत. होय होय होय. म्हणजे लोक घराला छान रंगरंगोटी करतात हां. किंवा हल्ली तर नवीन काहीतरी वेगळे पॅटर्न लाखो रुपये खर्च करून काही करता इथे काही नाही. हा, पण 4 खुर्च्या नाही. तुमच्याकडे सह्यांचं वैभव आहे हो. सगळं. महत्वाचं, खूप मोठं वैभव आहे ते माझं. हा. आणि अशा घराच्या 3 भिंती ह्या सह्यांनी भरलेल्या आहेत आणि एका भिंतीवर तुमचं कॅरिकेचर कॅरिकेचर. स्केच केलं, अमोल सराफनी केलेलं आहे. बरं. त्याने ते स्केच केले, काही सह्या स्केच केल्यात. तिथनं आमचं हे सुरू झालं सगळं. तर हा स्वाक्षरी घराचा हा तुमचा पहिला विक्रम आहे. आणि आता बाकीचे वेगवेगळे विक्रम कोणकोणते ज्याची नोंद लिम्का बुकमध्ये झाली त्याविषयी सांगा. दुसरा लिम्का रेकॉर्ड मला सचिन तेंडुलकर बरोबर झाला. सचिन तेंडुलकरच्या 100 शतकं आणि 100 स्वाक्षऱ्या माझ्याकडे आहेत. बर. 100 स्वाक्षऱ्या कोणाकडे आहेत? त्या कोणाकडे नाही आहेत. बॉल्सवर आहे, बॅटवर आहे, आपल्या कॅपवर आहेत, टी शर्ट्सवर आहेत, असं असंख्य फोटोग्राफ्स आहेत, वेगवेगळ्या हो, वस्तूंवरती केलेले आहेत. अगदी त्यांनी धुण्याच्या धोक्यावर पण घेतलेली. का? आपल्या मराठी माणसामध्ये पहिली क्रिकेटची बॅट कुठली असते? धुण्याचा धोका, त्याच्यावर सही घेतली त्यांची. अच्छा. एक वेगळे. पण पुढला लिम्का रेकॉर्ड माझा राहुल द्रविड यांच्या बरोबर झाला. त्यांचे 48 शतकं आहेत त्यांची. त्यांची 48 स्वाक्षऱ्या घेतल्या. 2दा घेतल्या. त्यांना मी संकल्पना सांगितली होती की असं असं मला करायचं आहे, तुम्ही मदत कराल का? हो. मग मी बसलो टेबलावर, त्यांनी सगळ्या व्यवस्थित सहाय्य करून दिल्या. एकदा बॅटवरती आहेत त्या. तिसरा लिम्का रेकॉर्ड परत कसा झाला, आपल्या भारतीय पोस्ट खात्याने सचिन तेंडुलकरचा फर्स्ट डे कव्हर स्टॅम्प्स काढले होते. तर सचिन तेंडुलकर यांनी टोटल 241 शतकं त्याच्या आयुष्यात केलेली आहेत. सगळ्या मॅचेस धरल्यानंतर ते 241 फर्स्ट डे कव्हर्स कलेक्ट केलीत. त्याच्यावरती ते स्टॅम्प्स आहेत. त्याच्यावर युनिक आहे. आता ते मिळत पण नाही स्टॅम्प, मला वाटतं मिळत माहीत नाही मला. युनिक आहे. पुढला रेकॉर्ड कुठला गेला माहितीये का? आपला कल्याणचा प्रणव धनावडे. त्याने 1009 नाबाद धावा 323 चेंडूत केल्या होत्या. माझ्या घरी आलाच होतो. असं मला करायचं आहे, बसतोस का? मग 33 बॅटवर त्याच्या 323 स्वाक्षऱ्या मी घेतलेले. अच्छा. हां. त्यांनी केल्या त्या. काय बरं वाटलं की सगळं बघून कलेक्शन करतोय. पण हे सुचतं कसं की आता कळत नाही. हो, तोच माझा फोकस तोच आहे. पुढला रेकॉर्ड केला मी यांचा, अजित पाडेकर सरांचा. 38 शतकं, आज 38 सामने खेळलेत आणि त्या 38 स्वाक्षऱ्या माझ्याकडे त्यांच्या आहेत. बरं. असे हे रेकॉर्ड झाले माझे सगळे. आता हे रेकॉर्ड झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का, की एक वेगळं हुरूप येतो आपल्याला. किती साली पहिला रेकॉर्ड झाला तुमचा? 2015. 2015 सालापासून आता 2024 सालापर्यंत करोनाने काही वर्ष वाया गेली आमची. तेव्हा ते करता नाही आलं. अजून 1-2 डोक्यामध्ये आहेत. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी करेन, निश्चित करेन. पण काय होतं माहिती का, की हे रेकॉर्ड झाल्यामुळे काय झालं, माझ्या छंदाला एक वेटेज आलं, वजन आलं. नुसत्या सह्या घेणं असं नाहीये. सतीशजी, तुमच्याकडे 11,000हून
अनेक थोरा मोठ्यांच्या सह्या आहेत. तर या मंडळींचा काही काळ का होईना तुम्हाला सहवास लाभला असेल. एखादा अनुभव आम्हाला सांगाल का? आजचा आघाडीचा गायक महेश काळे आले होते. बर. ते मला म्हणत, तू घरी काय केलंय मला बघायचंय. म्हणून ते घरी आले, घर बघितलं, सह्या केल्या त्यांनी आणि मला खूप बरं वाटलं त्यांना अच्छा. की एवढंच माणूस करू शकतो. हम्म. की कुतूहल, अनेकांना कुतूहल वाटतं, भाऊ तू एक्झॅक्टली केलंयस बरोबर. काय, काय केलंयस तू बघायचं आहे आम्हाला. तुमच्याकडे क्रिकेटपटू येऊन गेलेत अनेक, त्यांच्या स्वाक्षरी आहेत तुमच्याकडे. त्याचप्रमाणे शास्त्रज्ञ सुद्धा आलेले आहेत. डॉक्टर माशेलकर येऊन गेले, डॉक्टर वसंत गोवारीकर, डॉक्टर विजय भटकर हे तिघही येऊन गेलेत घरी. हा. आणि आपले प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे तेही घरी येऊन गेलेले आहेत माझ्या. बर. अच्छा. आणि संदीप वासलेकर सर येऊन गेलेत, अरे वा. रत्नाकर मतकरी ते येऊन गेलेले आहेत. वासुदेव कामत यांनी माझं स्केच तिथे माझ्या भिंतीवर काढलंय. बर. किती काय म्हणजे त्या घराला एवढी पायदूळ लागलेली आहे की पवित्र घर आहे ते. आणि हे पण भाग्य आहे ना, वासुदेव कामतांसारखा इतका आंतरराष्ट्रीय हो, दर्जाचा हो. चित्रकार त्यांनी हो. तुमचं स्केच काढावं. याच्यातच तुमच्या कामाची योग्यता किंवा त्याचं मूल्य हे लक्षात येतं. लगेच त्यांनी ऍक्सेप्ट पटकन करायला सुरुवात केली. वा. कोरडं मात्र नाटक होतं आणि त्यावेळेला पाऊस पडत होता. बर. ती टीम खूप मोठी होती. सह्या घेणार किती, कशा घेणार मी विचार केला. तर समोर दुकान होते, गडकरीच्या मागे दुकान होतं. ते पाऊस पण छत्र्या विकत होते. हा. तिथे छत्री घेतली मी हा. आणि सगळ्यांच्या छत्रीवर सह्या अरे घेतल्या. वा. सगळे हैराण झाले. म्हणजे आपल्याला जो छंद आहे, ती हौस, ती आवड आपली पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नवीन हे सुचलं हो, की सुचलं. कशावर आपण सह्या घेऊ शकू आता आणि काय. फार बदलत असतं ते. आणि या छंदाने खूप आनंद तुम्हाला दिलेला आहे. आणि वेगळा प्रकार मी शिकलो, ग्रॅफॉलॉजी शिकलो. ग्रॅफॉलॉजी म्हणजे स्वाक्षरीचा अभ्यास, हस्ताक्षरचा अभ्यास. तो बऱ्याच सह्यांच्या छंदामध्ये झाला. बर. प्रत्येक सही करताना तो माणूस कसा आहे, कसा दिसतो, म्हणजे कसा वागत असेल, त्याच्या अक्षरं कशी आहेत, ह्याचा मी अभ्यास करायला लागलो. हा कसा सुरू झाला माहिती आहे का? अनेक वर्षापूर्वी मी ॲडॉल्फ हिटलरच्या सह्या बघितल्या होत्या सगळ्या गुगलवरती. बर. पहिली सही आणि आत्महत्या करण्यापूर्वीची सही, त्या सगळ्या तिथे होत्या. आणि कशा बदलत गेल्या त्या काळानुरूप आणि शेवटी कशी झाली, याच्यावरनं मी डोक्यात विचारचक्र सुरू झालं की आपण जसजसे मोठे होते सही आपली बदलते. हो. अक्षरही अक्षर बदलतात. बदल, सगळं काही बदलतं. हा मी अभ्यास सुरू केला. अच्छा. मग अनेक लोक यायला लागले, हे माझी सही बदलची करे, मला थोडा त्रास होतोय. आता म्हटलं मी स्टडी करायचं, त्याचा स्टडी करायचो त्याचा. आता मी पैसे वगैरे कधी घेतलेले स्टडी करायचो का, स्टडी आहे. स्कॉटलंड यार्ड देखील याच्यात मदत घेते अक्षराची. तर मग तू अशी सही कर, चांगली दिसेल, असं कर, थोडं वेगळं एक उठावदार वाटेल. आता लता मंगेशकर सही बघ कशी, ल असं मोठं आहे आणि छोटा ल आहे, शिंपल्यात आहे, किती जास्ती बोलायची नाही. सेम सचिन तेंडुलकरचं आहे, असं गोल आहे बघा सही होती. असं काही गोष्टी मी अशा अभ्यास करायला लागल्या गोष्टी आणि इंटरेस्ट निर्माण झाला त्याच्यामध्ये. तुम्हाला एक गंमत सांगतो. आपल्या इथे मास्क असताना ते सांगितलं, डिक्लेअर केलं आतून मास्क नाही घातले तर चालतील. त्यावेळेला काही ऑटोग्राफ मास्क घेतले. अच्छा. कोविडच्या काळामध्ये त्याच्यावर घेतले. तो एक प्रकार करून बघितला मी. लोकांना वेगळं वाटलं सगळं. हे एक क्रिएटिव्हिटी असते ना, ही फार महत्वाची असते कुठलाही छंद म्हटला. बरोबर. पण अशा क्रिएटिव्ह माणसाला सोबत करणं, क्रिएटिव्ह म्हणताना थोडंसं एक वेड असतं. ते वेळा म्हणून सांभाळणार का असतं ते. आणि ते का माझ्या पत्नीने निलिमाने केलंय आणि आज सगळे ती करते आहे, हे फार महत्वाचं आहे. म्हणून मी सौभाग्यपती म्हणालो. अच्छा. त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे या छंदासाठी मदत केली आहे ते जरा सांगा. मदत म्हणजे काय माहिती आहे का, की ती गिरगावात राहायची, ती पण विल्सन कॉलेजला होती. त्या मॅचेस बघायला त्या जायच्या, प्रॅक्टिस बघायला. तिलाही ती आवड होती सह्या घ्यायच्या का बघायचं वगैरे. आमची ओळख आहे, आमचं अरेंज मॅरेज आहे. आता कधी मी घरी कंटाळलं वगैरे का तू जात कधी कार्यक्रमाला आली असं ती म्हणाली की ती पुशअप करायची मला की जा बाबा तू वेगळं काहीतरी कर, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मी गुंतून राहिलो आणि माझ्या ह्याच्यात मी प्रगती करत राहिलो. खरं सांगायचं मुद्दा की तिची बँकेची नोकरी आणि माझं कन्स्ट्रक्शन नोकरी होती. तिला कित्येक पट माझ्याकडे पगार जास्ती होता, पण तिने शेवटपर्यंत मला पगार कधी सांगितला नाही तिचा, का मला कॉम्प्लेक्स येऊ नये. बरोबर. म्हणजे घर चालवण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे पैशाचं सोंग कुठून आणता येत करता येत नाही, कधीच करता येत तर ते निलिमाताईंनी ती बाजू सांभाळली, ती सांभाळली. हां, ती बाजू त्यांनी सांभाळली. आणि तुम्ही मात्र हाऊस हजबंड म्हणून होतात काही काळ. काय झालं माहितीये, काही काळ म्हणजे बरीच वर्ष की मुलाचं आजारपण आलं तर मुलाला बाहेर ठेवायचं नाही लहानपणी जन्माला आल्यानंतर. म्हटलं एक काम कर, तू नोकरी कर, मी घर सांभाळतो.
अच्छा. मग मी घर सांभाळ सुरुवात केली. मला चिडवायचे लोक, आमचे बाबा कामावर आहेत, तुम्ही कसे घरी राहता, चिडवायचे लोक, लहान मुलं वगैरे चिडवायची मला. पण सोडून दिलं ते. मग हळूच मी तिथे छोटा क्लास काढला जी गरजू मुलं असतात त्यांच्यासाठी. आणि मग ते घरात शिक्षणाचं वातावरण राहायला लागलं. मी दिवसभर बिझी राहिलो, थोडंफार इन्कम व्हायला लागलं, मला घर सांभाळायला लागलं, मुलाचं शिक्षण झालं. आणि विशेषतः जी अभ्यासामध्ये थोडी मागे पडलेली असतील मुलं, त्यांच्यासाठी तुम्ही क्लासेस तीच मुलं घ्यायचो मी. अच्छा. नापास होणारी आणि अभ्यासात मागे असणारी मुलं, तीच मुलं घ्यायचो. म्हणजे ढ म्हणून ड ज्यांना मुलं आपण म्हणतो ते. कारण तीच मुलं आयुष्यात काहीतरी वेगळं करतात असं माझं मत आहे. तर असे क्लास सुद्धा तुम्ही घेतलेत मग घरामध्ये. 24 वर्ष घेतलं मी असं. पण मग या प्रकारची मुलं जी असतात, जी अभ्यासात पूर्वी मागे राहिली असतील, तुमच्याकडे शिकली ती मुलं आणि मग त्यांनी काही वेगळं केलं, असं अशी काही उदाहरणं आहेत ना. आता माझ्यावर एक नाठाळ मुलगा होता, पण चांगला होता, भूषण पत्की. आज तो मीडियामध्ये स्वतः तो मोठ्या लोकांनी इंटरव्ह्यूज घेतो, हे सगळं करतो. काही मुलं वकील झाली, काही मुलं बिल्डर झाली. अच्छा. त्यांचं तिथं बघत राहिले सगळे लोक. साधारण कोणत्या इयत्तेच्या मुलांना तुम्ही 5वी ते 10वी. 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना. मगाशी तुम्ही उल्लेख केलात तर तुमच्या मुलाच्या आजारपणाचा, आणि त्या काळामध्ये सुद्धा निलिमाताई या ठामपणे उभ्या राहिल्या. तर अर्थात मूल हे दोघांची जबाबदारी असते, दोघांचाही जीव त्याच्यावरती तेवढाच असतो. पण त्यांनी मोठा त्याग केला का? त्याग म्हणण्यापेक्षा तिने खूप काही केलं. की 12वीत असताना अचानक कमी जेवायला लागला. म्हटलं कमी का जेवते, बारीक व्हायला लागला. पण असं चेकिंग करावं म्हणून चेकिंग केलं, ब्लड चेक केलं, तर क्रिएटिन लेवल तरी वाढली होती आणि युरिया वाढला होता. बरं. की डॉक्टरांनी सांगितलं की याचं डायलिसिस करावं लागेल आता आपल्याला, एवढं लक्षात ठेवा, आणि याला कदाचित ट्रान्सप्लांट करावं लागेल. अच्छा. बापरे. आणि मग आम्ही एक माझा प्रमोश पारधेर होता मित्र आहे, त्यांनी चांगले डॉक्टर अरेंज केले आणि आम्ही त्याच दिवशी दुपारी बसलो आणि डॉक्टर सरळ बोलले की त्याला किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल. किडनी कोण देणार? हां. मी टाईट मेंदू कम्प्लीट गेला होता, म्हणजे मला उत्तर होतं. तेव्हा ती म्हणाली मी किडनी देते. सुचत नव्हतं सुचत तुम्हाला ते? नाही. आता तुम्ही काही म्हणू शकता, मला काहीच कळत नव्हतं. तेव्हा ती म्हणाली मी किडनी देते. अच्छा. तेव्हा कळलं की स्त्री काय करू शकते हे महत्त्वाचं आहे. पण माझ्यासारखा पुरुष मागे थोडा आडबडला, हे कबूल करतो मी, फ्रँकली कबूल करतो. पण ती पुढे झाली आणि मग ती प्रोसेस सगळी सुरू झाली आमची. त्यांची ते डायलिसिस सुरू झालं, मग ऑपरेशन सुरू झालं, आणि मग हळूहळू ती घरी आल्यानंतर 2006 नंतर तिला मी कधी बाजारात पाठवलेलं नाही, वजन उचलायला लावलेलं नाही आहे. का तिला एकच किडनी आहे, तिने बदलून उचलायचं नाही असं मला वाटतं. जास्त वजन सगळी कामं मी करायला लागलो. अच्छा. आणि ती बँकेत जायची, ती यायची. तिला कधी घराचं कुलूप उघडावं लागलं नाही, काही नाही येऊन, कारण मी घरात असं माझे वडील असायचे, आम्ही घर सांभाळलं झालं. म्हणून तर सौभाग्यपती काय असं माहिती आहे का, की स्पेस हा प्रकार असतो. याला पण स्पेस म्हणतो ना, की तुझी अडचण मी सांभाळली, माझी अडचण तू सांभाळायची. तिने फायनान्शियल अडचण सांभाळली, मी तिने सगळी अडचण सांभाळली. ती स्पेस फार महत्त्वाची असते आणि तिथे अहंकार नसावा, माझं मत आहे. आईने आपल्या लेकासाठी किडनी दिली आणि दोघांच्याही तब्येती आता व्यवस्थित आहेत. व्यवस्थित आहेत. हां. आणि त्यानंतर म्हणजे घरामध्ये म्हटलं तर दोन्ही पेशंट्स होते. मला खरंच सांगतो, अजूनही मला कधी कधी तिचे रिपोर्ट काय, ती चेकिंगला रिपोर्ट काय आले असतील, मुलाचे रिपोर्ट काय आले असतील, ते जो पण माझ्या हातात येत येतो, माझी चलबी त्या दिवशी माझी चलबी अजून असते. अजून आत्ता त्या ट्रॉममधनं बाहेर पडतो मी थोडं. हां. हां. की तो जो कालखंड होता हां. त्यात मला माणसं फिरताना दिसायची नाहीत, 2 किडन्या फिरताना दिसायच्या. अरे बापरे. इतकं मेंटल मध्ये झालं होतं. ताण सगळा. असं ताण अंगावर आलं. पण त्यावेळेला तुम्ही आणि तुमचे वडील असे दोघं घरामध्ये होतात आणि मग दोघांनी घरातली आघाडी सांभाळली झाली. आणि तिच्या आई वडिलांनी पण आम्हाला खूप मदत केली. तिचा भाऊ, वहिनी, सगळे आमचे मित्र सगळे एकत्र होतो त्यावेळेला, सगळे एकत्र होतो. छंदाने काय दिलं म्हटलं नाही, सगळी माणसं दिली मला. त्याच गोष्टीकडे मी येते की तुम्हाला माणसांची श्रीमंती फार मोठी लाभली आहे ना. म्हणजे जसे अनेक दिग्गज तुम्ही म्हणालात, साहित्य क्षेत्रातले असतील, कला क्षेत्रातले आहेत, विज्ञान क्षेत्रातले, ही सगळी मंडळी तुमच्याकडे येऊन स्वाक्षरीच्या भिंतीवर सही करून गेलेली आहेत. परंतु या छंदामुळे अगदी खास जवळचे मित्र असे सुद्धा अनेक झाले असतील, त्याविषयी सांगा ना. लहानपणापासून मित्र आहे प्रवीण डवणे, आम्हाला मित्र आहे, कवी प्रवीण डवणे. हो. आणि अक्षरशः म्हणजे आता इथे याच्या दिवसात तो बोलला की तू जातोयस, आल्यावर फोन कर मला, कारण एकटं जाऊ नकोस वगैरे, मला प्रॉब्लेम म्हणून. पण म्हटलं बायको येते माझी. इतकं आमचं असं आहे. नंतर रमेश पारदे, सचिन तेंडुलकरचा तो सेक्रेटरी आहे, तो सगळं मला बघायचा. म्हणजे डॉक्टर्स वगैरे ते ओळखीचं त्यावेळेला. काही लागलं तर औषधं वगैरे तो अरेंज करायचा. ही असे मित्र मला मिळाले सगळे. आणि काय होतं की श्रीमंती फार चांगली असते. पैसा येतो जातो, पण
छानपैकी राहता येतं. आणि तुम्ही कला साहित्यविषयक अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असता नेहमी, आणि मग त्या गोष्टीमध्ये त्या विषयांमध्ये तुम्हाला खूप आवड आहे. आहे निश्चित आहे. काय असं लहानपणापासून प्रवीण दवणे, शाहीर दामोदर विटावकर असे मित्र 74 पासून आम्ही होतो. बरं पहिल्यांदा इथे रेडिओवर मी 80 साली पहिला कार्यक्रम इकडे केला त्या काळामध्ये. बरं. आणि तिथनं तुम्हाला खोटं वाटेल आमचा पॉकेट मनी सुरू झाला. हां. आणि खूप मदत केली आकाशवाणीने आम्हाला, म्हणजे मोठं केलंय हे अक्षरशः अजूनही बरं वाटतं. म्हणजे आज त्याचा पाया पडतो असं इतकं बरोबर. होतं. या वास्तूत आल्यानंतर तुमच्या त्या आठवणी सगळ्या जाग्या सगळ्या झाल्या. जागा होतात. सगळ्या व्यक्ती दिसतात. ते दारवेकर सर दिसतात, नंतर आपले मुकुंद नाईक दिसतात, नंतर रवींद्र पिंगे सर दिसतात. सगळे दिसतात, डोळ्यासमोर येतात सगळे. वा. मुलाच्या आजारपणाचा मोठा टप्पा पार पडला, त्याच्यातनं करण तुमचा लेख, त्याने कशी प्रगती केली पुढे, त्याविषयी थोडं सांगा. त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर तेव्हा मला बोललं, बाबा तर माझ्या आयुष्याचा उपयोग काय? शिक्षण तर माझं होऊ शकत नाही, मला काही जाता येत नाही पुढे. मग तुला काय करायचं आहे? 3D प्रिंटर अच्छा. आपल्या देशामध्ये नाही आहे, मी बघू का करून? म्हटलं कर तू. मग त्याला जे हवं जे साहित्य परदेशातनं मागून दिलं त्याला, काय वायर्स असतील, केबल्स असतील काही, आणि तो पहिला भारतातला 3D प्रिंटर त्यांनी 2010 बनवला. वा. आणि अनेक वृत्तपत्रांनी त्याला स्तुती केली. अब्दुल कलामांना देखील त्या काळात तो भेटला. अच्छा. इतकं ते, आणि त्या ते स्वतःच एक काही सापडलं त्याला, आपण काहीतरी करू आपण शकतो. करू शकतो, हा पॉझिटिव्हनेस त्याच्याकडे आला. आणि मग तो सुरू झाला तिथनं. अच्छा. आता तो स्वतःच्या पायावर उभा हो, आहे. निश्चित उपाय लग्न केले त्यांनी. मुलाचं आजारपण पार पडलं, त्यानंतर सगळं कुटुंब स्थिरस्थावर आता आहे असं वाटत असतानाच अचानक तुम्हाला दृष्टीचा त्रास होऊ लागला. हे नेमकं काय घडलं? करोना आणि वडिलांचं आजारपण यामुळे माझं स्वतःकडे दुर्लक्ष खूप झालं. आधी पण थोडं झालं असणार. आणि मला ग्लुकोमा, शुगर नाही पण काचबिंदू झाला मला. अच्छा. आणि ती काचबिंदू अनुवंशिक असतो असं मला नंतर कळलं. तात्या लहान माझी ट्रीटमेंट करतात, तर ते मला भडकले, तू उशिरा का आला माझ्याकडे? कारण तुझ्या तर थोडेच दिवस शिल्लक आहेत, तू थोडंच काही बघू शकणार आहेस. तू एक डोळा गेलेला, एक डोळा 15% बाकी आहे फक्त. कारण हे ड्रॉप्स तू घाल, थोडं वाढेल, पण ह्याच्यावरती क्युअर नाही आहे. थोडं खेचता येईल तुला, पण तुझी मानसिक तयारी ठेव की कधीतरी आपल्याला दिसणार नाही आहे. आणि खोटं वाटेल, त्या क्षणी मी कळल्यानंतर ट्रेनमध्ये होतो, मला खरंच उडी घ्यायची वाटली, पण नाही. म्हटलं आपण निघून जाऊ, पण मागे राहतील त्यांची अवस्था खराब होईल. बरं. आणि ते मी बायको सांगितलं, जस्ट आपण फाईट करायची आता. आणि तिला एवढं पण सांगितलं की बघ, तुला फिरायची आवड, तू फिर, पाहिजे तिकडे फिर, मी पण फिरतो हल्ली खूप, मी बघून घेतोय. आणि पुढे मला बघायला मिळणार नाहीये, अच्छा. मला पक्क माहिती आहे. पण म्हणजे तुम्हाला हा दृष्टीचा त्रास जेव्हा लक्षात आला, त्यानंतर तुम्ही आणि निलिमाताई असं दोघंही तुम्ही फिरायला सुरुवात खूप फिरतोय, वर्षभर खूप फिरतोय, भारतभर फिरतो. कुठे कुठे जाऊन आला? खजुराहोला गेलो होतो, बंगालमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये चाललोय आता परवा पुढल्या आठवड्यात. नंतर आपलं जयपूरला गेलो, सगळी जंगलं बघून, वाघ, सगळं बघून घेतोय. आपला देश बघण्यासाठी एवढा समृद्ध आहे, बाहेर जायची गरज नाही हो. इतकं आपला देश समृद्ध आहे आपला, वा. फक्त बघावा तिथे आपण. पण याच्यासाठी अर्थातच निलिमाताईंची साथ मोठी आहे ना. तीच मला नेते. हा. आता कुठे खड्डा आला तर मला दिसणार नाहीये, कुठे काय तीच येते मला ती. हे महत्वाचं आहे ना. म्हणून मी काय म्हणतो माहितीये का, की सौभाग्यपती म्हटलं तर हे कारण आहे. कारण कोणी पुरुष स्त्रीला क्रेडिट देत नाही. मी बघितलं अनेक वेळेला. का देत नाही मला सरळ बोलायला काय हरकत आहे? यस, तिच्यामुळे मी आहे. हा तुमचा विशाल दृष्टिकोन राहिला पाहिजे. हो, म्हणजे आपल्याकडे कसं आहे की बाईने पुरुषासाठी किंवा बायकोने नवऱ्यासाठी करत राहायचं, हे अगदी म्हणजे सहज मानलं जातं. पण तुम्ही म्हणताय तसं त्याचं श्रेय दिलं जात नाही, की नाही दिलं जात. त्याचं श्रेय देताना मात्र आपण थोडासा हात आखडता घेतो, मोकळेपणे बोललं जात नाही की हो, मी आज हिच्यामुळे उभा आहे असं. नाही, का तेच मला कळत नाही. आहे ते आहे. आणि मला वाटतं हेच फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. एकमेकांचा विश्वास अत्यंत महत्वाचा असतो, तो आमच्यात आहे. वा. अंडरस्टँडिंग आहे. माझ्या मोबाईल लॉक कधीच नसतो, कधी बघू शकते ती. श्रोते, आता तुम्हालाही उत्सुकता असेल की सतीश चाफेकर स्वतःला सौभाग्यपती म्हणत आहेत. त्यांच्या सौभाग्यवतींना भेटायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आपल्यासोबत आहेत निलिमा सतीश चाफेकर. निलिमाताई, नमस्कार. नमस्कार. आत्ता आम्ही त्यांच्याकडून, सतीशजींकडनं ही कहाणी ऐकली. तर हे आयुष्यात सगळी आलेली मोठमोठी संकटं, आणि त्याला तुम्ही धीराने तोंड दिलं. तर तुम्हाला स्वतःला आज मागे वळून बघताना काय वाटतं, की ते स्वतःला सौभाग्यपती म्हणवतात, हे तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं.
कारण घर म्हटलं की सगळ्यांनी सांभाळायचं असतं. त्याचा छंद आहे, त्यांनी जोपासला. माझा छंद फिरण्याचा होता. आत्तापर्यंत मी बऱ्याचदा ट्रेकिंगला खूप ट्रेक नाही केले, पण जे काही ट्रेक केले, फिरायला मैत्रिणींबरोबर गेलो, कधी ऑफिसचं ट्रेनिंग आलं तर त्याच्यात 2 दिवस सुट्टी वाढून अजून कुठे फिरायला गेलो बाजूचं डेस्टिनेशन, त्याला कधीच नाही म्हटलं नाही त्यांनी. करणला मी किडनी दिल्यानंतर कैलास मानसला पण मी जाऊन आले, तेव्हा सुद्धा मला त्यांनी विरोध नाही केला. मी जिथे जिथे फिरायला जाते तिथे त्यांनी कधीच विरोध नाही केला. तर तो इथे चांगल्या कामासाठीच जातोय ना, असंच जाऊन कुठे मित्रांबरोबर चकाट्या पेटायला जात नाहीये. चांगल्या क्षेत्रातल्या लोकांनाच भेटायला जातो, बघायला जातो, तर काहीच वाटत नाही. बरोबर. इव्हन कॉलेज गोईंगला असताना सुद्धा मी वानखेडे स्टेडियमला जेव्हा नेट प्रॅक्टिस असायची, त्या नेट प्रॅक्टिस बघायला मी जायची. तेव्हा ऑटोग्राफ मी सुद्धा घेतल्या होत्या. तर ते केलेलं होतं ते मी, म्हणून मी त्याला सांगायची, तुला बघायला जायची मॅच तर नेट प्रॅक्टिसला जा, लोक जास्त तिथे भेटतील. कारण ते जेव्हा क्रिकेट असते तेव्हा जरासे फ्री मूड मध्ये असतात. जेव्हा मॅच असते तेव्हा थोडेसे नाही म्हटलं तरी ते टेन्शन मध्ये असतात. इवन नाटक बघायची जास्ती आवड वडिलांमुळे लागलेली होतीच, ती सुद्धा आम्ही जातो. कुठलेही कल्चरल प्रोग्राम असले, क्लासिकल सिंगर प्रोग्राम असले सिंगिंगचे, त्याला सुद्धा आम्ही दोघं मिळून जातो. मला वेळ असेल तर कधी मी एकटी जाते, त्याला असेल तर तो एकटा जातो. त्यामुळे असं नाही की प्रत्येक गोष्टीला आम्ही दोघांनीच जायला पाहिजे. ज्याला जसा वेळ असेल, जसा मूड असेल त्यांनी करायचं. म्हणजे तसा मोकळेपणा तुम्ही दोघांचाही आहे, एकमेकांना दिलेला आहे. नक्कीच. आणि ही अशा प्रकारची स्पेस छान जपता तुम्ही. म्हणजे कोणी कोणाला विरोध करत नाही, फक्त टायमिंग बघून तुला हे जमणार आहे, तो हो म्हणाला चल तुझं तिकीट काढते, तो मला विचारतो हे मला जमणार आहे चल आपण दोघांची तिकीट काढ, नाही तर तू जा. बरं, लेकासाठी किडनी दान तुम्ही केलं तर त्यावेळेला काही क्षणभर असं मनात काहीही नाही झालं? काहीही नाही. कारण त्यांनीच एवढं धैर्यानेच डॉक्टरांना विचारलं होतं त्याला कळल्यानंतर की माझं फटल काय आहे पुढे. तर त्याच्या पुढे आपण हे द्यायचं आहे, करायचंय बस, बाकी काही वाटलंच नाही. आता कसं होईल, माझं काय होईल, माझ्या डोक्यात कणाचाही विचार आला नाही. आणि सगळं ह्याला उपाय हा आहे. डॉक्टरांना विचारलं हे करून व्यवस्थित होणार आहे, तर डॉक्टर म्हणाले हो फक्त काही औषध आहेत ती कायमची घ्यायला लागतील. म्हटलं ओके, नो इश्यू. अच्छा, चालेल. आता थोडंसं वैयक्तिक आणखी विचारते असं की तुम्ही स्वतः छान स्थिरस्थावर नोकरी करत होतात आणि सतीशजी काही असं त्यांचा फिक्स इन्कम काही नव्हता, पण त्याच्यावरनं कधी कुठेतरी माहेरी म्हणा किंवा आणखी कुठेतरी कोणीतरी बोलणं, टोमणे मारणं असं कधीच नाही मला तर कधीच. किंवा तुम्हाला स्वतःला त्याच्यात काही असं इन्फिरियरिटी पण मला जाणवलं नाही. ठीक आहे, घरचं बघतोय ना. कारण मी तुम्हाला सांगते, आपण जनरली दोघंही जेव्हा आपण नोकरी करतो आणि आपलं मूल जेव्हा क्रेशमध्ये ठेवलेलं असतं तेव्हा संध्याकाळी आपण जाताना येईल ती गाडी लटकत जाऊन आपण बायका पकडतो. बरोबर. आयुष्यामध्ये मी ते कधीच केलं नाही. मी प्लॅटफॉर्मवर आलेली, ज्या गाडीत मला जम्प मारून बसायला मिळेल ते बसून जाऊन झोप काढून घरी जायचं, उतरल्यावर स्टेशनवर फ्रेश आणि घरी जाऊन स्वयंपाक करून घरात राहायचं. अच्छा. त्यामुळे घरात गेल्यावर पण अरे बापरे आली काही दमून असं नाही, चेहरा कायम फ्रेश. पण त्यामुळे घरातली काळजी नसायची की ते घरात. कारण मला घरात काळजी नाही, कारण हा घरी आहे, बाबांना बघतोय, लेकाला बघतोय आणि त्याचं तो सांभाळतोय. आणि घरात ज्या वस्तू हव्या असतील ते सगळं काहीच नाही, मी फक्त सकाळी सांगायची की असं एवढं नाहीये, ते घरी संध्याकाळचं भाजी तुम्हीच ठरवा, मी फक्त आणल्यावर करणार. कारण सासरे होते तेही सतीशनी भाजी आणून ठेवल्यावर ते साफ करून ठेवायचे. बरं, म्हणजे अगदी कोथिंबीर, अगदी कोथिंबीर, पालेभाजी, मटार जे घरात आणलेलं असेल ते बाबा निवडून ठेवणार, पिशवीत भरून फ्रीज मध्ये ठेवणार. मग दुसऱ्या दिवशी सकाळला काय कशी भाजी करायची, ती कडधान्य करायचं तरी बाबा भिजत टाकणार की उद्याला आपण ही भाजी करूया. म्हणजे कुटुंबामध्ये जी एक समजुती, सगळ्यांनी आपापला रोल व्यवस्थित केला होता. उगाच हीच भाजी कर, आणि भाजी कर. अमुक एक बायकांचं काम हे पुरुषांचं काम असं नव्हतं. आणि त्यामुळे तुम्हालाही नोकरी करणं सोपं झालं असेल ना. खूपच. त्यामुळे मला घरचं कधीच टेन्शन नाही. मी कित्येकदा घरी म्हणजे ऑफिसमध्ये मी ट्रेनमध्ये बसले की मला ऑफिस दिसायचं आणि ऑफिसमधून निघाल्या घरी पोहोचल्यावर बहुतेक सकाळी आपण म्हटलं होतं की हे आपल्या घरी राहिलंय, आणायचंय आपल्याला ही वस्तू, तेव्हा यायची, तोवर कधीच लक्षात नाही यायचं. एकदा ऑफिसमध्ये गेलं की ऑफिस. संसार म्हटल्यानंतर किंवा लग्न केल्यानंतर एकमेकांसाठी काही करणं हे अगदी स्वाभाविक आपल्याकडे मानलं जातं. परंतु ज्या प्रकारचे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आले तर त्यावेळेला तुमच्या मनातली भावना कशी होती? जे काही प्रसंग आले ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याच्यातनं मार्ग काढत गेला. हे आपल्याच नशिबात का आलं असं कधीच विचार नाही आला. आणि
का माहिती नाही, माझा स्वभाव ऑलवेज बी अ पॉझिटिव्ह. हां. आणि मला काही असे अनुभव आलेत आयुष्यात की जेव्हा मी असं नकारात्मक, माझा डोक्यात कधी पण जो विचार येतो आणि ते तसंच घडतं. अच्छा. अगदी छोटे छोटे गोष्टी असतील, पण त्याच्या तसं झाल्यामुळे त्याच्यानंतर मी तसा विचार करणंच सोडून दिलं. आता मी कधीच असा विचार करत नाही की नाही अरे ही गाडी मिळेल का, नाही मिळणार आहे आपल्याला गाडी, हां. असंच. बरोबर. हा सकारात्मक विचार तुमचा आहेच. आणि तुमच्या दोघांच्या नात्याविषयी मला थोडंसं आणखी विचारायचं वाटतं की एकमेकांसाठी करणं प्रेमाने हे तर आहेच, केलंतच तुम्ही दोघांनीही, एकमेकांना छान साथ दिलीत. पण मग कायम अगदी खूप गोड गोड असंच नातं होतं का खटके पण कधी? आयुष्य मैत्रिणींचं नाही जे पटत, भावा बहिणींच्यात भांडण होतात, तर नवरा बायको आहे म्हटल्यावर काय हक्क आहे ना. हां, मग कोणाचा स्वभाव कसा आहे म्हणजे? माझा स्वभाव थोडासा ताडफाड आहे, म्हणजे जे असेल ते समोर बोलून मोकळं व्हायचं, विचार नाही करायचा मागचा पुढचा. आणि मग वाटलं अरे हा चुकलं, आपलं चुकलं, मी तेव्हा बोलायला नको होतं, बस. पण मग नंतर सॉरी म्हणणं असं हा, तेव्हाच ज्या क्षणाला कळतं मला की हे मी बोलायला नको होतं आणि मी बोलले, तेव्हाच बोलून मी मोकळी होते, नाही हा चुकला, मी तेव्हा बोलायला नको होतं असं. पण खटके हे उडायचे म्हणजे कायम? खडाजंगी नाही, हा. 5-1 मिनिटं म्हणा किंवा असं थोडं तेवढ्या पुरतच. हां, तत्व, बरोबर. मी काही तत्व त्याची नाही पटत मला, त्याला माझी नाही पटत, स्वीकारून पुढे चला. हा. मग न बोलता करायच्या गोष्टी. आता जेव्हा सतीशजींना डोळ्याने कमी दिसायला लागले, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही फार सकारात्मकरित्या हे स्वीकारलंय. कारण माझा थोडासा स्वभाव असा आहे की मला स्वतःला सिंपती घेतलेली आवडत नाही आणि लोकांना द्यायलाही मला आवडत नाही सिंपती. त्यामुळे मी त्याला सांगताना सांगते की ठीक आहे ना, आपल्याला ॲक्सेप्ट करायचंय, उपाय असेल तर नक्की करायचा, नाही तर ॲक्सेप्ट करून पुढे जायचं. त्याच्यातनं वाईटातलं वाईट काय होणार आहे, तुला दिसणार नाहीये. मग आता आपल्या घरात चालायचं झालं तर आपल्या घरात तुला माहितीये कुठल्या वस्तू कुठे काय आहे, तर ते शक्यतो तू आत्तापासून थोडासा प्रयत्न कर की डोळे मिटून आपल्याला चालता येते की नाही. अच्छा. की त्यामुळे तुलाच त्रास होणार नाही. अशा ह्याने मी त्याला मोरल सपोर्ट करतेय. पण शेवटी माणूस आहे, कुठेतरी त्याला तर जाणवत असेलच की आपण इतके वर्ष आपल्याला सगळं दिसतंय आणि आता ते आपल्याला कमी होणार आहे. ह्याचा तर त्रास मानसिक होईल, पण तो त्याचा त्याला झेपायला लागणार आहे. सतीशजी, तुमच्यापेक्षा मला वाटतं निलिमाताई अधिक खंबीर खंबीर आहे, मनाने, निश्चित खंबीर आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कुठचंही संकट आलं किंवा काही अडचण आली तरी धैर्याने तुम्ही दोघंही छान सामोरे जाऊ शकताय. निश्चित. तर आत्ता तुम्हाला जो काही डोळ्याचा जो त्रास सुरू झाला आहे, तर या संकटावरही तुम्ही निलिमाताईंच्या साथीने छान मात कराल असा विश्वास वाटतो. निश्चित. आणि खऱ्या अर्थाने सौभाग्यपती पती. तुम्ही जे म्हणताय स्वतःला, ते आज पटतंय आम्हाला. इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात तुम्ही दोघांनी, निलिमाताई तुम्ही सुद्धा. तर दोघांचेही मनापासून आभार मानते. धन्यवाद. 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 श्रोते हो, सतीश चाफेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.